गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे हे नाराज आहे. आधी तर ते गृहमंत्री पदासाठी नाराज होते. त्याचबरोबर काल परवा जेव्हा पालकमंत्री पदाच्या याद्या जाहीर झाल्या आणि जे देवेंद्र फडणवीस आहे हे बाहेर दौऱ्याला गेले. त्यानंतर ज्या पालकमंत्र्यांच्या याद्या जाहीर झाल्यानंतर जे एकनाथ शिंदे आहेत हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर रायगडचं जे पालकमंत्री पद आहे हे भरतशेठ गोगावले यांना पाहिजे होतं. तर त्यावर ते आदिती तटकरे यांना मिळाल्यानंतर भरतशेठ गोगावले हे आक्रमक झाले आहेत, नाराज झाले आहेत. त्याचबरोबर रायगडमध्ये रास्तारोक झाली. त्याचबरोबर जे भरतशेठचे जे कार्यकर्ते आहेत हे सगळे नाराज झाले आणि आक्रमक पण झाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी ते मुंबईमध्ये आले. पण जे एकनाथ शिंदे आहेत हे आज सकाळीच दरेगावी निघून गेले आहे. त्याचबरोबर माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे की एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. त्याचबरोबर त्यांनी माध्यमाशी बोलताना म्हटलं आहे की साहजिक आहे, पालकमंत्री पदावर दावा ठेवणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो ठेवणं काही वावगं नाही आहे त्यामध्ये. पत्रकारांनी उगाच काहीही करू नका. मी दरेगावी फक्त इथं एक प्रोजेक्ट सुरू आहे, पर्यटक स्थळाचं काम चालू आहे. त्याची पाहणी करण्यासाठी मला इथं जावं लागेल. त्यामुळं उगाच मी नाराज आहे म्हणून अशी चर्चा करू नका. त्याचबरोबर अजित पवार यांना देखील प्रश्न विचारण्यात आला, तर त्यावर अजित पवार यांनी म्हटलं आहे की देवेंद्र फडणवीस हे ठरवतील. ते जेव्हा परदेशी दौऱ्यावरून येतील आम्ही नक्कीच बसून ठरवू. आणि त्याचबरोबर या जे पालकमंत्री पद आहे नाशिक आणि रायगडचं, या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यावर देखील अजित पवार यांनी भाष्य करणं टाळलं आहे.